हाय हॅलो नमस्कार. मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर टायमिंग बघू शकता 5:30चा टायमिंग झालेला होता आणि रुद्राला औषध द्यायसाठी उठली होती मी. तर म्हटलं उठावं आता पाणीसुद्धा येईल. तर रुद्राला औषध वगैरे दिलं आणि त्याला आहे ना रात्री कसं ताप आला होता. तर म्हटलं त्याला दवाखान्यातसुद्धा न्यायचं होतं. तर मग उठलंही सगळं आवरून घ्यावं म्हटलं पटापट. तर इथे ना सर्वात आधी तर मी फ्रेश झाली छान आणि ब्रश वगैरे करून घेतला पटकन आणि पाणीसुद्धा येणार होतं. मग म्हटलं पटकन ब्रश करावं, चेहरा वगैरे छान असं थंड पाणी मारलं ना की एकदम असं फ्रेश वाटतं. तर ब्रश वगैरे केला आणि छान का थंड पाणी मारून घेतलं चेहऱ्यावर, म्हणजे असं फ्रेश वाटतं त्यासाठी आणि झोपसुद्धा उडून जाते त्यासाठी. आणि मग पाणीसुद्धा आलेलं होतं, टाकीत पाईप लावून दिलेला होता. तर म्हटलं हांडा कळशी अशी छान घासून वगैरे भरून घ्यावी, कारण की हांडा कळशी आहे ना मी फक्त स्वयंपाकाला पाणी भरते त्यामुळे एवढं पाणी भरपूर होतं, म्हणजे 1 दिवस आड करून पाणी येतं ना. तर त्यासाठी मग स्वयंपाकासाठी एवढं पाणी खूप होतं. तरी ते छान अशी हांडा कळशी घासून वगैरे घेतली आणि मग म्हटलं लगेच भरून घ्यावी. तर लगेच पाणीसुद्धा भरून घेतलं आणि छान बाहेरचं वातावरणसुद्धा बघू शकता खूप छान झालं होतं. तर गेट वगैरे उघडलं आणि नंतर मग हांडा कळशी आधी भरून घेतलं आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं सकाळी, फ्रेश एकदम हवा वगैरे नाही का ताजी, जास्त घरं वगैरे नाही आहेत, तर छान वाटतं सकाळी उठलं की. तर इथे पाणी भरून घेतलं आधी आणि नंतर मग लगेच बाहेर गेली. बाहेर बघते तर सगळा इथे पसारा काढलेला होता. तर मिस्टरांना दाखवलं तर ते म्हणतात घुशीने वगैरे पाडलं असेल, पण घुशी एवढं कसं पाडणार ना, त्यासाठी मग ते सुद्धा काम लागलेलं होतं. बघू शकता बकेट वगैरे सगळं, गोणी वगैरे तिथं लाकडांची होती ती सुद्धा खाली पाडलेली आहे. तर मग म्हटलं आता काय सकाळ सकाळी तर काम लागून गेलेलं आहे आपल्याला. तर ते सगळं आवरत बसली आणि ते गोणी वगैरे व्यवस्थित ठेवून दिली आणि नाही का जी माती वगैरे सांडली होती बकेटमधली तीसुद्धा म्हटलं भरून ठेवावी, कारण की ते माती परत मग हे होईल इकडे तिकडे, म्हणून म्हटलं नाही का झाडं वगैरे सगळे लूज झाले असतील त्या बकेटमधले. तर ठीक आहे आता मग ते सगळं आवरून घेतलं मी आणि लगेच मग झाडू मारून घेतला छान. अंगणालासुद्धा त्याबरोबरच झाडू मारून घेतला आणि पाणी तर आलेलं होतंच. तर पाणी चालू होतं टाकीमध्ये. तर ते सुद्धा आवरून घेतलं, झाडू वगैरे मारला आणि मग लगेच नाही का फुलंसुद्धा म्हटलं लगेच सोबतच तोडून वगैरे घ्यावी, कारण की मग नंतरच्याला थांबलं ना की फुलं राहतच नाही, कोणी घेऊन जातं. त्यासाठी म्हटलं सकाळीच लवकर तोडून ठेवली की मग फुलं भेटतात. तर लगेच इथं फुलंसुद्धा तोडून घेतली, सर्व फुलं वगैरे घेतली व्यवस्थित आणि ठेवून दिलं डब्यामध्ये, म्हणजे जेव्हा पूजा करायची तेव्हा घेता येतात यासाठी. तर लगेच आहे ना मग 10-10:30चा टायमिंग झाला, मधात काही शूट केलंच नाही मी. तर लगेच नाही का इथं रुद्राला दवाखान्यात घेऊन चाललो होतो, कारण की रुद्रालासुद्धा जास्तच ताप आला होता आणि अंगावर त्याच्या असे नाही का पित्तासारख्या गाठी आल्या होत्या. त्यासाठी मग म्हटलं अर्जंट दवाखान्यात जाणं आधी मेन आहे. तर इथं दवाखान्यात आलो आणि डॉक्टरांशी भेटलो वगैरे आणि लगेच मग घरी येण्यासाठी निघालो. तर मधातच रुद्राचं ॲडमिशन करण्यासाठी शाळेतसुद्धा जायचं होतं. तर इथं इडलीचं पीठ घेतलं, रुद्राला इडली खायची होती तर, आणि लगेच मग शाळेत गेलो तसंच येता येता आणि रुद्राचं ॲडमिशन करून घेतलं इथे. आणि फर्स्ट डे होता आज स्कूलचा, पण रुद्राची ताप होती म्हणून मग त्याला काही पाठवलंच नाही मी. तर इथे छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं स्कूलमध्ये आणि रुद्र बघत बसला होता. तर त्यालासुद्धा यायचं होतं आज, पण त्याला नाही का म्हणजे ताप वगैरे जास्त असल्याच्याने त्याला काही पाठवलंच नाही आम्ही. आणि चेहरा बघू शकता त्याचा किती सुजलेला आहे. तर त्यानंतर मग घरी आलो आणि रुद्राला म्हटलं आधी औषधं द्यावी, कारण की खाल्लं ना त्यांनी तर लगेच उलट्या करून टाकतो त्या औषधांच्या. त्यासाठी मग म्हटलं सर्वात आधी औषधं देऊन घ्यावी त्याला थोडे थोडे आणि मग नंतर मग त्याला खाऊ घालावं काहीतरी. तर इथे मी सर्व औषधं बघत होती, किती वेळा काय द्यायचं काय असं, आणि औषध द्यायला घेतलं लगेच. तर मग नाही का सगळं पटापट औषध देऊन घेतले आणि म्हटलं मग नंतर कामंसुद्धा आवरता येतील. आणि मुलांचं दुखत असलं ना की कुठल्याच कामात मन लागत नाही सारखं, म्हणजे नाही का मी तर आज दिवसभर माझा अख्खा दिवस गेला कामामध्येच आणि काही एक्स्ट्रा काम केलं नाही, रोजचेच कामं पण पूर्ण दिवस गेला. त्यासाठी मग म्हटलं असं दुखत असलं की करमतसुद्धा नाही आणि मनसुद्धा लागत नाही. तर इथं रुद्राला औषध प्यायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो, पण त्याचं तोंड बघू शकता तुम्ही. औषध प्यायचं म्हणलं की त्याला म्हटलं आपण बनवूया घरी, पाणी वगैरे टाकून अँटीबायोटिकचं औषध होतं. तर त्यासाठी त्यालासुद्धा ते घेतलं मी बनवताना, म्हणजे त्यालासुद्धा उत्साह येईल. तर इथे छान औषध बनवून घेतलं, त्याच्यात पाणी टाकायचं होतं मिक्स करून नाही का. तर ते करून घेतलं आणि त्याला बोलतसुद्धा होती मधामधात नाही का, म्हणजे त्यालासुद्धा असं फ्रेश वाटेल त्यासाठी. त्याचं असं नाही का पूर्ण अंग आटून गेल्यासारखं होत होतं, त्याला अशक्तपणा जास्त होता. त्यासाठी मग ते औषध वगैरे देऊन घेते त्याला आधी म्हटलं, नंतर खायला वगैरे घालावं काहीतरी. सर्व औषध बघून वगैरे घेतले किती काय द्यायचे तसं, आणि हे औषधांना मिक्स होतच नव्हतं, सगळं पावडरच खाली बसले होतं. तर मग मी काय केलं, चम्मचनी थोडंसं असं मिक्स करून घेतलं आणि मग परत झाकण लावून नाही का हलवून घेतलं, छान मिक्स केलं. तेव्हा ते कुठं असं मिक्स झालं, मग त्याला देऊन टाकलं, म्हणलं देऊन टाकावं नाही का, म्हणजे द्यावं प्यायला, कारण की त्यांनी एकदा कंटाळा केला ना की मग तसंच करतं, तोंड वगैरे जास्तच नखरे करतो. औषध प्यायचं म्हटलं की त्याला कंटाळा येतो.
तर त्यासाठी इथे पटकन देऊन टाकले 2-3 औषधं आणि एक रात्रीचं आहे त्यासाठी मग ते काही दिलं नाही. त्यामुळे मग इथे नाही का सर्व औषध वगैरे दिली त्याला आणि लोशन दिलेलं होतं तर ते सुद्धा लावून घे म्हटलं, कारण की फोडं खूप जास्त होते प्रमाण. त्यामुळे म्हटलं की आधीच लावून घेते, रात्रीचंच आहे बहुतेक लावण्यासाठी फक्त, पण मी सकाळीसुद्धा लावून घेतलं आणि त्याचे नाटकं बघू शकता. त्याला असं लावायला वगैरे अंगाला नाही का असं आवडत नाही फारसं, पण ते आता आलेलं आहे त्याला म्हटलं मग ते बरं होणार नाही तेव्हा कुठे त्यांनी लावू दिलं, ते पण नाही का रडत वगैरे असं थोडंसं परेशान केलं. पण ठीक आहे ते लावलं वगैरे तेव्हाच त्याला आराम भेटेल, त्याच्याशिवाय काही भेटणार नाही, कारण की सर्व अंगाने त्याच्या असे नाही का मोठ्या मोठ्या गुती आल्यासारखं झालं होतं त्यासाठी. तर मग ते छान त्याला लावून घेतलं, थोडंसं जवळ घेतलं म्हणजे थोडंसं हे दिलं आणि मग नंतर नाही का त्याला झोपवलं आणि त्या टी व्ही लावून दिली. मग म्हटलं ते टी व्ही बघत बसतील तोपर्यंत नाही का माझे सर्व कामं हळूहळू आवरून घेते आणि माझी सर्वच कामं पडलेली होती बाकीचे. तर मग म्हटलं की पटकन असे आवरून घेते कामं आणि त्या टेबलवर बघू शकता किती कचरा झालेला होता, औषधं वगैरे सर्व, कारण की रात्री घरातले औषधं काढले होते ते सुद्धा दिले त्याला रात्री आणि नंतर मग हे आत्ता आणलेले सुद्धा. तर सगळे असे गोंधळ झाले होते, तर जेवढे लागतात तेवढे तिथं ठेवून दिले आणि बाकीचं म्हटलं की म्हणजे जे संपलेले आहेत ते सुद्धा काढून ठेवले साईडला आणि लगेच जे होतं ते सगळं पटकन असं पसारा आवरून घेतला आणि मग नंतर तर आहे ना रुद्रला औषध वगैरे दिले दवाखान्यातून आल्यानंतर आणि नंतर मग देवपूजा राहिली होती, देवपूजासुद्धा करून घेतली आता मी आणि शूट काही केलं नाही कारण की खूप उशीर होत होता म्हणून म्हटलं पटकन आवरून घ्यावं. औषध वगैरे दिले रुद्रला, आता काहीतरी बनवून देते खायला. तर तोपर्यंत कामंसुद्धा पडलेली आहेत सगळे, तर कामं आवरून घेते आणि आधी त्याला खायला बनवून देते, त्यानंतर मग कामं वगैरे आवडते. तर देवपूजा वगैरे आवरून घेतली आधी, नंतर म्हटलं व्हिडिओ शूट करावं कारण की खूप उशीर होतं त्यासाठी. तर समोरचं तर आवरून घेतलं मी पटापट, याच्या आधीच हे रुद्रला औषध दिले आणि लगेच आवरून घेते सोबतच. तर आता पटकन अशी हे भांडे वगैरे घासून घेते आणि रुद्रला आधी काहीतरी खायला वगैरे बनवून देते, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला आता पुन्हा बघते आता कामं. देवपूजा वगैरे करून घेतली कारण की सकाळी रुद्र आहे ना खूप चिडचिड करत होता, तर काहीच नव्हतं झालं, त्यामुळे मग देवपूजासुद्धा राहिलेली होती. नंतर थोडंसं किचन आवरून घेतलं असं थोडंसं, म्हणजे सगळे भांडी वगैरे गोळा करून ठेवली किचन बेसिंगमध्ये आणि मग लगेच रुद्रला म्हटलं इथं इडलीचं पीठ आणलं होतं मी जसं काही सांगितले. तर ते पिठाचे थोडेसे त्याला म्हटलं इडली करू का, तर तो नाही म्हणला, मग डोसे करून द्यावं म्हटलं. त्यासाठी मग इथे ना डोश्याचं पीठ घेतलं मी काढून थोडंसंच आणि नाही का डोसे करून द्यावं म्हटलं 2-3 त्याला, तो थोडंसं खाईलसुद्धा आणि आवडीने खातोसुद्धा त्यासाठी. तर मग इथे लगेच तवा टाकून घेतला आणि लगेच नाही का पटापट असे 2-3 डोसे करून घेतले त्याच्यासाठी आणि तोपर्यंत तवा गरम होते, म्हटलं निवांत पाणी तरी पिऊन घ्यावं. तरी ते नाही का लगेच तवा गरम झालेला होता, तर डोसे टाकून घेतले आणि पटापट असे 2-3 डोसे बनवून घेतले त्याच्यासाठी आणि लगेच त्याला खाऊ वगैरे घातलं, कारण की मग नंतर नाही का औषध पिलेलं आहे आता तर खाऊन घ्यावं आणि परत म्हणजे असे 2-3 टायमीचा डोसा आहे ना, त्यासाठी म्हटलं खाल्लं की थोडंसं आराम करेल आणि मग परत एकदा देता येतील औषधं, त्यासाठी म्हणून मग हे करून घेतलं आधी आणि त्याला खाऊ पिऊ घातलं आणि मग नंतर त्याला झोपवलं आणि मग बाकीची कामं वगैरे आवरायला घेतली. झोपवलं म्हणजे कसं असं काही झोपला वगैरे नाही तो, थोडा वेळ नाही का आराम वगैरे केल्यासारखं असं झोपून होता अंगावर वगैरे घेऊन. तर औषधं वगैरे दिल्याच्यानंतर नाही का थोडंसं बरं वाटल्यानंतर खेळायला वगैरे लागला, म्हणजे उठून वगैरे बसला. तर नंतर थोडासा फ्रेश झाला असं. तर इथे छान असे डोसे बनवून घेतले मी 2-3 आणि लगेच मग नाही का दुसरासुद्धा टाकला आणि तोपर्यंत त्याला खाऊसुद्धा घालतच होते मधामधात आणि त्याचं खाणं पण चालू होतं. सगळं त्याचं आवरून दिलं आणि थोडा वेळ त्याला आराम कर म्हटलं, टी व्ही बघत बस म्हटलं. तोपर्यंत मी कपडे धुते, पण तो कशाचा बसतो आहे चालूच होतं त्याचं मधामधात. तर इथे मी लगेच कपडे वगैरे भिजत घातलेले होते, फक्त धुवायचे होते, तर म्हटलं पटकन असे धुवून घ्यावे आणि दुसरा काही व्हिडिओ शूट करणार म्हणून म्हटलं हे सुद्धा टाकून देऊ आज. तर पटापट असे सर्व कपडे वगैरे धुवून घेतले आणि आज नाही का जास्त नव्हते कपडे म्हणून म्हटलं हातानेच धुवून टाकते पटकन आणि पाणीसुद्धा भरलेलं होतं सकाळी इथे. तर लगेच मग पटकन असे भिजत घातलेले होते तर धुवून घेतले पटापट आणि त्यांनी नाही का गाडीवर उलटी वगैरे केलेली होती, म्हटलं ते कुठं मशीनमध्ये टाकायचे, तर ते सुद्धा हाताने धुवून घेतले पटकन कपडे त्यासाठी आणि जास्तसुद्धा नव्हते, तर त्यांनी रुमाला आणून दिले होतं त्याच्याजवळ दिलता मी पुसायला वगैरे. तर इथं बघू शकता त्याला काही बसवल्या जातच नाही, फिरावंसंच वाटते, मग त्याला बोलत होती मी इथं. तर त्याला बोलत बोलत पटकन असे कपडेसुद्धा धुवून घेतले आणि मुलांचं दुखलं की त्यांना असं वाटतं जवळच राहावं. रुद्रचं तर तेच आहे, थोडंसं दुखलं ना की त्याला वाटतं मम्मी नाही तर पप्पा दोघातून एक जण असं कंटिन्यू जवळ बसून राहावं माझ्या. तर त्यासाठी मग त्याच्यासोबतच नाही का कपडे धुतले, परत थोडासा टाईमपास केला, परत भांडे धुतले, परत थोडा वेळ टाईमपास केला त्याच्यासोबत. असं करत आज पूर्ण दिवस कामातच गेला आणि मेहंदी वगैरे काढायची होती मला वटपौर्णिमेची, ते सुद्धा सगळं राहिलं. मग संध्याकाळची काढली मी 4-5 वाजता काढली, तर वाळली वगैरे अशी नाही का थोडीशी सुकून दिली आणि लगेच धुवून घेतली, म्हटलं स्वयंपाकसुद्धा करावा लागतो त्यासाठी.
तर सगळा असा दिवस याच्यातच गेला, कामामध्ये थोडंसं बसणं, थोडंसं काम करणं, असं सगळं. तर आहे ना, लगेच मग कपडेसुद्धा धुवून घेतले. मिस्टरांचे शर्ट वगैरेसुद्धा होते 2, तर म्हणून म्हटलं की कपडे हाताने सुद्धा धुवून घ्यावे. तर रुद्रचं सुद्धा मधामधात चालू होतं, तर त्यालासुद्धा बोलतच होते मी. तर कपडे धुवून घेतले आणि मग भांडे नाही, किचन वगैरे सर्व आवरून घेतलं. मी काही व्हिडिओ शूट केला नाही, म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होईल आणि नाही का पटापट आवरून घेतलं. रुद्रची सुद्धा तब्येत नाही ना ठीक, तर म्हटलं त्याच्याजवळ थोडा वेळ बसावं. कपडे धुतले, परत त्याच्याजवळ बसले थोडा वेळ आणि आता किचन ओटा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. अजून हातसुद्धा उरलेच आहेत. तर चला म्हटलं आता रुद्रचे जे बुक आणलेत ना, ॲडमिशन केलं आहे मी, तर बुक दिलेत त्यांचे. तर ते बुक जे आहेत ना, मला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे ड्रॉवरमध्ये पहिले जे होते ना, ते मग मागच्या वर्षीचे सुद्धा त्यामध्ये आहेत. तर मग ते काढून ठेवते आणि या वर्षीचे जे लागतात ना, ते त्यामध्ये ठेवून देते व्यवस्थित. तर तेवढं क्लीन करते आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेते, कारण की मग परत त्याचा कचरा पडणार. त्यासाठी मग म्हटलं आधी ते करते आणि नंतर मग फरशी वगैरे पुसते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. भांडे वगैरे सगळं आवरलं आणि मग म्हटलं हा ड्रॉवर जो आहे ना, बघू शकता पुस्तकं खोलले की ते सगळे खाली पडले. तर हे नवीन आहेत, आत्ताचे आणलेले. मी बाहेर ठेवले होते, पण रुद्रनी ते आतमध्ये ठेवले कधी तर ते सगळं इथला पसारा जो आहे ना, जुने बुक वगैरे ते सगळं काढून ठेवले, कारण की ह्या आता सध्या लागणार नाही. त्यांनी तर नसता गोंधळ उगच नाही का, सकाळची गडबड असते वगैरे, बुक वगैरे ठेवायचे त्याच्यात. तर हे सगळं गोंधळ कुठं विचकत बसणार. त्यासाठी म्हटलं सगळं खाली करून नाही का, जे आहे ना, जे लागतात ते तिथं ठेवून द्यावे यावर्षीचे, आणि जे मागच्या वर्षीचे पुस्तक वगैरे आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवून द्यावे, कारण की ते छान आहेत. ABCD वगैरे असं आहे त्याच्यात. त्याचे प्ले ग्रुप, नर्सरी दोन्ही, म्हणजे दोन्ही वर्षाचे आहेत त्याच्यात मिक्स. तर नाही का, ते दोन्हीसुद्धा म्हटलं लहान मुलांना कामी येतील. पुढं पण सुद्धा कोणाला दिले वगैरे ना, तरी कामी येतील, कारण की त्याच्यात ABCD 1 2 वगैरे असंच आहे. त्याच्यात काही जास्त हे नाही. तर म्हटलं लहान मुलांना द्यायला कामी येतील कोणाला पण, आणि यूजसुद्धा होतील. त्यासाठी मग ते ठेवून द्यावं म्हटलं दुसरीकडे व्यवस्थित. तर लगेच सगळं आवरून घेतलं आणि इथं बघत होते मी. तर मी फक्त याच्यातलं नाही का, नर्सरीचे म्हणजे प्ले ग्रुपची आणि नर्सरीची त्याची हे स्क्रॅपबुक वगैरे होती ते ठेवून दिले. आणि हे ना असे चार्ट होते ज्याच्यावर ABCD आणि फ्लावर्स आणि नाही का फ्रूट वगैरे नेम्स वगैरे असं होतं. तर ते सगळं मी ठेवून घेतलेलं आहे, कारण की म्हटलं हे कधी पण कामी येईल, त्याचं काही वाया जाणार नाही असं. तर चार्ट आहेत ते कधीसुद्धा कामी येतील, त्यासाठी ते ठेवून घेतले. आणि काही ॲक्टिव्हिटीज वगैरे होते त्याचे प्ले ग्रुप नर्सरीच्या, तर त्यासुद्धा राहिलेल्या होत्या. मग त्यासुद्धा ठेवून दिल्या. म्हटलं कधी पण बसलो असं टाईमपास वगैरे करत की त्याला देऊन टाकू शकतो, म्हणजे खेळू शकतो ते त्याने, त्यासाठी. आणि ही त्याचे ना म्हणजे प्ले ग्रुपची स्क्रॅपबुक आहे आणि नर्सरीची मी दुसरीकडे ठेवलेली आहे. तर इथे बघू शकता छान अशा ॲक्टिव्हिटीज नाही का घेतात स्कूलमध्ये. तर ते सगळं होतं. हे प्ले ग्रुपचं आहे त्याचं, आणि नर्सरीचं याच्याहूनसुद्धा छान आहे, म्हणजे 1 वर्षाने त्याचे हे. तर ते सुद्धा छान आहे. तर ते सुद्धा कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर हे छान अशा ॲक्टिव्हिटीज आहे स्क्रॅपबुकच्या. आणि काही दिवस तो पेंडिंगसुद्धा होता, तर त्यासुद्धा आहेत, म्हणजे त्यासुद्धा नाही आहेत त्याच्यात, तर त्यासुद्धा आहेत. तर इथे सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, पुसून वगैरे घेतलं, आणि जे लागतात ते पुस्तकच ठेवून दिलेली आहे तिथे, आणि बाकीचे सगळे साईडला काढून ठेवले. तर त्यानंतर नाही का लगेच मग झाडू मारायला घेतला. झाडू वगैरे मारावं म्हटलं, कारण की नाही का खूप कचरा झाला, ते पडलं सगळं धूळ वगैरे. त्यासाठी म्हटलं झाडू मारून घ्यावं एकदा. आणि आतमध्ये सुद्धा भांडी वगैरे घासली ना, तर तो सुद्धा कचरा होता. त्यासाठी मग लगेच झाडू मारून घेतला. आणि मग म्हटलं की नाही का फरशी वगैरेच राहिली आता, तर तेवढं करून घ्यावं. आणि आज एक्स्ट्राचं काम असं काहीच केलं नाही, कारण की हेच कामात पूर्ण दिवस गेला. टायमिंग बघू शकता 2:30 वाजले होते, आणि जेवण वगैरे सुद्धा राहिलेलं होतं. त्यामुळे म्हटलं, आणि काम केल्याशिवाय नाही का असं निवांत बसून खावंसंसुद्धा वाटत नाही. त्यामुळे म्हटलं की आधी काम पटकन आवरून घ्यावं आणि नंतर मग जेवण वगैरे करता येईल. तर इथे सकाळी नाश्ता केला होता रुद्रसोबतच मी, तर त्याच्यासोबत केला. आणि मग इथे लगेच आहे ना मिठीचा पिंजरासुद्धा साफ करून घेतला छान. तर असं पूर्ण क्लीन केला ना की त्यालासुद्धा छान वाटतं. आणि मी करत असते असं कंटिन्यू, 1-2 दिवस झाले की लगेच करत असते. आणि नाहीतर मग खालचा ट्रे वगैरे साफ करते रोजच. पण हे असं पूर्ण काढून घासायचं वगैरे ना, ते मी 1-2 दिवसांनी करते. म्हणजे 2 दिवसातसुद्धा तो खूप घाण करतो, म्हणजे नाही का खाऊन वगैरे टाकतो, पडतं साईडला. त्यासाठी तर छान असं क्लीन केलं, त्यालासुद्धा फ्रेश वाटतं. आणि मग लगेच फरशीचं पुसायला पाणी घेतलं आणि त्या रुद्राला ताप चेक केला. तर थोडंसं गरम होतं ते. मग म्हटलं औषध पिऊन घे तापाचं, कारण की ते 3 टायमिंग आहे त्याच्याच. आणि म्हटलं की आधी औषध देऊन घ्यावं. आणि सकाळचं एकदा दिलेले होते तुमच्यासमोर, तर आता हे दुपारचं आहे. तर 2-3 टायमिंग द्यायचं आहे त्याला, आणि संध्याकाळी एकदा. तर त्यासाठी मग इथं लगेच त्याला औषध देऊन घेतलं. आणि थोडं गरमसुद्धा लागत होतं ना, म्हणून म्हटलं की पटकन देऊन घ्यावं जास्त वेळच्या आधी. आणि त्याला औषध द्यायच्या आधी बघू शकता किती लाडीगोडी लावावं लागते. तरी ते छान त्याला बोलून बोलून असं औषध पाजून घेतलं. आणि मग लगेच नाही का त्याला
झोपवलं. परत त्याला म्हटलं मी फरशी पुसून घेते, तू तोपर्यंत आराम कर, मग माझं सर्व काम होईल, म्हणजे मी तुझ्याजवळ बसायलासुद्धा मोकळी असं त्याला सांगत असते, म्हणजे तो करूसुद्धा देतो त्यासाठी. तर त्याला औषध वगैरे दिल्यानंतर मग त्याचं सगळं आवरून दिलं आणि मग नाही का फरशी पुसून घ्यावं म्हटलं. मग माझी कामच झाली. मग त्याच्याजवळ बशील असं मग त्याला बोलत बोलतच मी चाललं होतं माझ्या फरशी पुसणं. तर सर्व फरशी वगैरे पुसली आणि मिठूचासुद्धा काम म्हणजे पिंजरा वगैरे साफ करून दिला. तर सर्व काम झालेलं होतं माझं. तर नंतर नाही का मग काहीच आवरलं नाही. तर कसं असा गेला माझा सगळा दिवस, तर सर्व कामातच गेला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.